नमस्कार. द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितले सरळ व्याजाची काही उदाहरणे बघितले होते. ते सोप्या ह्याचे होते जे परीक्षेला थोडक्यात म्हणजे क्वचितच विचारतात, पण आज आपण जरा थोडेसे अवघड प्रश्न बघूया. एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 2160 रुपये व 5 वर्षाची रास 2700 रुपये होते, तर व्याजाचा दशांश दर किती? आता आपल्याला इथं व्याजाचा दर विचारलेला आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, 3 वर्षाचं सरळ व्याज काढायचं आपण. 3 वर्षाचे सरळ व्याज तर कसे काढायचे मी तुम्हाला सांगते. 5 वर्षाची रास वजा 2 वर्षाची रास. 5 वर्षाची रास किती आहे आपण इथं बघू. 2700 वजा 2160 बरोबर 540 रुपये आलेले आहे. आता हे 3 वर्षाचे सरळ व्याज निघाले. तर आपण एका वर्षाचं कसं काढायचं बघा. एका वर्षाचे सरळ व्याज शॉर्टमध्ये लिहिते म्हणजे समजेल. 540 भागिले 3 बरोबर किती आलं 180. 180 रुपये हे किती 180 रुपये हे एका वर्षाचे सरळ व्याज आले. तर 2 वर्षाचे किती 180 गुणिले 2 360. इथं काय आपल्याला 2 वर्षाची रास दिली, त्याच्यावरून 2 वर्षाचे सरळ व्याज दर काढायचं आहे. आता काय करायचं, पहिल्यांदा मुद्दल काढू. मुद्दल काढायचं कसं सोपं सूत्र आहे, रास वजा व्याज. रास किती आहे 2160 वजा सरळ व्याज किती आहे 360 बरोबर 1800 रुपये मुद्दल आली. आता काय विचारलंय, दर विचारलंय, व्याजाचा दर. सूत्र सोपं आहे. सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट गुणुले 100 भागिले मुद्दल गुणुले काळ बरोबर 360 गुणुले 100 भागिले 1800 गुणुले 2. हे शून्य कटलं. 18 1 18 18 2 36 बेक बरोबर 10%. किती आला व्याजाचा दर 10%. समजलं असेल तुम्हाला गणित. अशा प्रकारचे गणित परीक्षेच्या मागच्या भागामध्ये आपण बघितलेलं गणित आहे ते बेसिक कच्चे किंवा क्वचितच परीक्षेमध्ये विचारतात, पण अशा प्रकारचे अवघड गणित परीक्षेत विचारतात. चला आता पुढचं गणित बघू आपण. काय इथे 12 दराने 4000 रुपये मुद्दलाचे 8 वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळते तेवढ्याच रकमेवर तेवढेच व्याज 6 वर्ष मुदतीत मिळवण्यासाठी किती दर लागेल. आता 6 वर्षाचा दर विचारले. पहिलं आपण इथं काय सांगितले, 12 दराने 4000 रुपयाचे मुद्दलाचे 8 वर्ष ह्याचा आपण सरळ व्याज काढू. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले 100. मुद्दल किती आहे 4000 गुणुले 12 गुणुले 8 भागिले 100. शून्याला शून्य कटले. आपण असंच ठेवूया, थोडंसं वेगळं आहे गणित. तर इथं काय सांगितलंय, तेवढ्याच रकमेवर तेवढीच मुद्दल काळ बदलायचा. किती 6 ठेवायचा. आपण हे असं मांडून घेऊ. 4000 गुणुले 12 गुणुले 8 भागिले 100 बरोबर 4000 गुणुले दर काढायचे म्हणून इथं आर वर्ष किती काळ 6 वर्ष भागिले 100. आता आपण हे 100 कटले, हे 4000 कटले. 12 गुणुले 8 बरोबर आर गुणुले 6. 12 गुणुले 8 भागिले 6 बरोबर आर बरोबर 16%. आता ह्यांनी काय सांगितलंय, इथं गणित संपलेलं नाही आपलं. मुदतीत मिळवण्यासाठी दर कितीने वाढवावं लागेल. मग दर कितीने वाढवावं लागेल असं विचारलं. मग पहिल्या दर आणि दुसऱ्या दरामधला फरक काढायचा. 16 वजा 12 बरोबर 4% वाढ. हे असं गणित आहे. अशा प्रकारचे गणित थोडंसं कन्फ्युजनमध्ये विचारतात, त्याच्यामुळे जरा चुकतं, पण अशा गणितांचा सराव करा. अशा प्रकारचे परीक्षेमध्ये विचारले जातात. चला आता आपण पुढचं गणित बघू. पुढचं थोडंसं अवघड आहे आणि अशा प्रकारचं मागच्या म्हणजे 2 वर्षाखाली TETला विचारलं होतं आणि तलाठीला पण अशा प्रकारचे विचारतात. एने 1,500 रुपये रक्कम 3 वर्ष मुदतीसाठी बीला
आणि 2,000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सीला सरळ व्याजाने दिली. दोघांकडून एला एकूण 1,160 रुपये व्याज मिळाला तर व्याजाचा दर किती? अगदी सोपं आहे. पहिलं काय करायचं, सरळ व्याज बरोबर सिंपल इंटरेस्ट बरोबर मुद्दल गुणुले काळ गुणुले दर भागिले 100 हे लिहून काढायचं. आता ह्या दोघांचा व्याज मिळून 1,160 दिला आहे, त्याच्यामुळं काय करायचं, 1,500 किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी आणि दर विचारला त्याच्यामुळं R भागिले 100 अधिक सीचं किती आहे 2,000 भागी गुणुले 5 वर्षासाठी दर विचारला त्याच्यामुळे R भागिले 100. ह्यांचा दोघांचा मिळून व्याज यायला किती दिला 1,160 रुपये. आता हे सॉल्व करायचं. सॉल्व करून किती येतं, इथे 0 हे 100 हे 0ला 0 हे 0ला 0 45 R अधिक 100 R 1,160. 1,160 बरोबर 145 R. R बरोबर 1,160 भागिले 145 आणि R बरोबर 8%. त्याचा दर किती आला R. अगदी सोपं आहे, फक्त थोडंसं समजून केलं की होऊन जातं. चला पुढचं बघू आपण आता गणित. चला पुढचं बघू आपण आता. 2 वर्ष मुदतीसाठी 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे तर व्याजाचा दर किती? आता हे पण गणित एकदम सोपं आहे, फक्त ट्रिक माहिती पाहिजे. काय म्हणले नाही, 2 वर्ष मुदतीसाठी 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 550 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्या ह्याच्यावर मिळणारं जास्त आहे, 36 आहे. तर काय करायचं, व्याजाचा दर 8% मानायचा आपण इथे. म्हणून सरळ व्याज सूत्र काय, मुद्दल गुणुले काळ गुणुले दर. इथं 800 पहिलं काय 800 मुद्दल आहे, काळ 2 आणि दर R आहे भागिले 100. काय म्हणले, मिळणारे सरळ 550 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे ह्या दोन्हीतला फरक काय असेल 36. मुद्दल 550, काळ तोच ठेवायचा 2 वर्षांनी, दर पण सारखाच असेल बरोबर 100 बरोबर भागिले 100 बरोबर 36. आता हे सॉल्व करायचं. हे 0ला हे 0 केलं 8 2 16 R वजा हे 0ला हे 0 करायचं 2 2 5 10 5 1 5 11 11 R बरोबर 36. हे R या के वाटेल 6 R बरोबर 36 R बरोबर 6%. याला उत्तर समजलं का? एकदम सोपं गणित आहे हे. दिसायला जरा प्रॉब्लेम झाला असेल, एकदम सोपं गणित आहे. नक्की सराव केलं तर होऊन जाईल. पुढचं गणित बघू आपण. 2 वेगवेगळ्या बँकेतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्षे मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे तर त्या 2 बँकांच्या व्याजदरातील फरक किती? इथं तर फरकच विचारलेला आहे, दरातला फरक विचारला आहे दोन्ही. तर पहिला दर X% व दुसरा दर Y% मानू. सरळ व्याज बरोबर काय, मुद्दल गुणुले काळ गुणुले दर भागिले 100. आता दोन्हीतला फरक म्हणजे पहिला फरक विचारलेला आहे, दरातला फरक विचारलेला आहे. पहिलं काय 400 गुणुले 5 वर्ष, दर पहिला काय X भागिले 100. इथं काय म्हणले, ही पहिला झालं मुदतीसाठी मिळणार सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे. मग वजा ही पण आहे जसं लिहायचं, मुद्दल तीच काळ तीच, फक्त दर वेगळा Y भागिले 100. 15 रुपयाचा फरक आहे म्हणजे 15 रुपयांनी जास्त असणार दुसऱ्याचं सरळ व्याज हे 100. म्हणून इथं 15 गुण ह्यालाच 15 नाही 1 मिनिटचा ह्यातला फरक किती 15 रुपये येणार बरोबर 15. हे 0ला हे 0 कटलं 5 20, हे 0ला हे 0 कटलं वजा 5 20 Y बरोबर 15. आता ह्याच्यामध्ये 20 कॉमन आहे, X - Y बरोबर 15. इथं गुणवले आहे, इकडे जाऊन भागिले होणार 15 भागिले 20
आणि x वजा y बरोबर 0.75%. दोन्हीतला फरक 0.75% दोन्ही दरातला फरक येतो. आता पुढचं गणित बघू आपण. शेवटचं गणित आहे हे, पण जरा अशा पद्धतीचे जे मी गणित सांगते ना ते परीक्षेमध्ये ह्या पॅटर्नचे येऊन गेले. सरळ सेवा भरती असेल, MPSC असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये. आता आपण पुढचं गणित बघू. 10 दराने सरळ व्याजातील 2 बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे 2.5 वर्ष व 4 वर्ष मुदतीसाठी ठेवली. त्यांच्या व्याजातील फरक 540 रुपये असून त्या प्रत्येक बँकेत ठेवलेली रक्कम किती? आता दोन्हीचा दर समान आहे, इथे मुद्दल समान आहे, पण काळ वेगवेगळा आहे. आणि ह्या दोन्हीतला फरक 540, दोन्हीतल्या व्याजातला फरक 540 दिलेला आहे. सोपं आहे. सूत्र काय आहे इथं? मुद्दल P मानू आपण. P गुणुले 12 गुणुले 4 भागिले 100 वजा P गुणुले 12 गुणुले 2.1/2 भागिले 100 बरोबर किती दिले फरक? 540. आता पुढचं P गुणुले 12 गुणुले 4 भागिले 100 वजा P गुणुले 12 गुणुले यांचं 2.5 भागिले 100 बरोबर 540. हे 2-2.5 वर्षाचं असं आपण अंक पॉईंटमध्ये लिहून काढलेलं आहे. आता ह्याच्यात काय करायचं? भागिले 100. दोन्हीचा छेद समान आहे 100 यांची वजाबाकी आपण करून घ्यायची. पहिला 12 चौक 48 P वजा 30 P बरोबर 540. 18 P भागिले 100 बरोबर 540. 18 P बरोबर 540 गुणुले 100 आणि P बरोबर 5,40,000 भागिले 18 आणि P बरोबर 3,000 रुपये. मुद्दल बरोबर 3,000 रुपये मिळाले. अशा प्रकारचे आपण आज सर्व गणिते बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. थँक्यू. आणि पुढच्या भागामध्ये आपण दुसऱ्या प्रकारचे गणित आपण सरळ व्याजाचे बघूया.